आणि आता पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। पुण्यातील पूरग्रस्तांना 25,000 रुपयांची मदत मिळणार, पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचं आश्वासन। तर पूरस्थितीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे देखील काढण्यात येतील। पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये आदिवासी दिनाच्या निमित्तानं रॅलीचं आयोजन, पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका धरत आदिवासी समाजाकडून उत्सव साजरा। पिंपरी चिंचवडमधील स्पाईन रोडला त्रिवेणी नगर चौकाशी जोडण्यासाठी महापालिकेची कारवाई, परिसरातील 8 बांधकामांवर महापालिकेचा हातोडा। रिंग रोडसाठी लवकरात लवकर भूसंपादन करण्याचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। आतापर्यंत रिंग रोडसाठी 1000 हेक्टर भूसंपादन, तर रिंग रोडसाठी जवळपास 1700 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता। पुण्यामध्ये बार्टीच्या विद्यार्थ्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न, बार्टी 2022च्या संशोधक विद्यार्थ्यांनी 50% अधिक छात्रवृत्ती देण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी आक्रमक। माऊलींच्या पालखी महामार्गावरील जमीन भूसंपादनाचा योग्य मोबदला द्या, सासवडमधील शेतकऱ्यांचं तहसीलदारांना निवेदन। 1 वर्षानंतर पुणे मेट्रो सेवेच्या प्रवासी संख्येमध्ये लक्षणीय वाढ, 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान 31,20,000 जणांचा प्रवास, मेट्रोला 4,98,00,000 उत्पन्न। पुण्याच्या भोरमध्ये औंध घटकेच्या शिराळशेठ राजाची पूजा, नागपंचमी सणाच्या निमित्ताने नागरिकांचा उत्साह। मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील 8 धरणांमध्ये 65% पाणीसाठा, तर पिंपळगाव जोगे धरण 22% भरलं, धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस।